आपल्याकडे एक म्हण आहे बघा, बडा घर आणि पोकळ वासा, वारं जाते भसाभसा. म्हणजे समाजामध्ये अशी काही लोकं असतात की जी आपल्याला प्रचंड मोठी वाटतात, प्रचंड श्रीमंत वाटतात, प्रचंड चांगली वाटतात. पण ज्या वेळेस आपण त्यांच्या जवळ जातो त्यावेळेस त्यांची असलियत काय असते हे आपल्याला कळतं. आणि नंतर कळतं की ही जी मंडळी आहेत ना, ती मंडळी अत्यंत भंगारातली भंगार अशा पद्धतीची आहेत. आणि आज आपण अशाच एका घटनेबद्दल माहिती घेणार आहोत. ती घटना एक हाय प्रोफाईल हत्याकांड होतं. म्हणजे पार्लेजी बिस्किट जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या बिस्किटाची एक कंपनी, बिस्किटाच्या कंपनीची एक शाखा आहे आणि ती शाखा आहे कानपूरमध्ये. आता ती शाखा चालवली जाते, तिचा मालक आहे ओमप्रकाश श्याम दासानी. त्या अशा पद्धतीचं त्या व्यक्तीचं नाव आहे. आता हे ओमप्रकाश जे आहेत ते एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांचा म्हणजे हा तर उद्योग आहेच, त्याचबरोबर ती मैदा रवा याचे सुद्धा फॅक्टरी ते चालवतात आणि बाकीचे उद्योग आणि धंदे अनेक त्यांचे चाललेले आहेत. तर अशा पद्धतीचे हे श्रीमंत उद्योगपती आहेत. आणि कानपूर या ठिकाणचं पांडुनगर हा जो भाग आहे त्या ठिकाणचं काकादेव या ठिकाणी एक आलिशान बंगला आहे यांचा आणि इथं हे राहत आहेत. आता यांच्याबरोबर ती यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे पूनम. आणि या पती पत्नींना 2 मुलं आहेत, 2 सुपुत्र आहेत. थोरले पुत्र आहेत मुकेश आणि धाकटे पुत्र आहेत पियुष. आता ही जी दोन्ही मुलं आहेत ती दोनही मुलं त्या वडिलांचा उद्योग जो आहे तो सांभाळत आहेत. आणि आता याच्यामधला धाकटा मुलगा जो आहे तो लग्नाच्या वयात आलेला होता आणि यावेळेस मग त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न ज्योती नावाच्या एका सुंदर अशा तरुणीबरोबरती लावून दिलं होतं. आता ही ज्योती कोणी सर्वसामान्य मुलगी नव्हती, तर जबलपूर या ठिकाणचं चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आणि एक मोठे उद्योगपती शंकर नागदेव यांची ही मुलगी होती. आता हिच्याबरोबर ते पियुषचं लग्न ठरलं होतं. आता दोन्ही घराणी उद्योगपतींची होती, बरोबरीची होती, श्रीमंताची होती, राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये दोन्ही परिवारांचं नाव होतं. आणि त्यामुळे नोव्हेंबर 2012मध्ये अत्यंत धूमधडाक्यात या दोघांचंही लग्न झालं आणि आता त्यांचा संसार सुरू झाला. आता या संसाराला जवळजवळ 2 वर्ष होत आली होती. तारीख होती 27 जुलै 2014 आणि वार होता रविवार. आता या दिवशी बायको पूजा जी आहे तिनं हट्ट धरलेला होता की आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया, जेवायला जाऊया. पण आता बायकोचं मन आहे ते नवऱ्याला काही मोडवत नव्हतं आणि त्यामुळे पती पत्नी त्यांच्या जे मोठी कार आहे त्या कारमध्ये बसून बाहेर फिरायला गेले. त्यावेळेस रैना मार्केट आहे त्या ठिकाणचं कर्निवल रेस्टॉरंट आहे. तर त्या कर्निवल रेस्टॉरंट जे आहे त्याच्यामध्ये हे दोघं जेवायला गेले आणि ते असं मस्त भव्य दिव्य असं 2 मजली रेस्टॉरंट होतं. आणि आता हे म्हणजे उद्योगपतीच म्हटल्यावर तर काय त्यांच्याकडं ते असं भारी स्टँडर्ड रेस्टॉरंटमध्ये ते गेलेत. आता त्या ठिकाणी त्यांनी जेवण केलं, त्यानंतर ते माघारी फिरले. पती कार चालवत होता, त्याच्या शेजारी बायको बसलेली होती आणि बायको त्याला म्हणत होती की आपण आता कुठेतरी लॉंग ड्राईव्हवरती जाऊया. पण नवरा म्हणत होता की आपण आता घरी जाऊया. यावरून या दोघांच्यामध्ये वाद चाललेला होता, भांडणं चाललेली होती आणि अखेर शेवटी ही मंडळी आता घरी निघाली. आता ही कार जी आहे ती कंपनीबाग चौक आहे त्या ठिकाणावरून रावतपूर रोडला लागली, त्या रस्त्यानं जायला लागली आणि साधारण रात्रीच्या 11:30चा सुमार होता. आता काही माध्यमांमधून दिवसाची घटना घडली असं समोर येतं, काही माध्यमांमधून रात्रीची घडली असं समोर येतं. तर साधारणपणे 11:30चा सुमार होता आणि यावेळेस अचानकपणे एक 4 बाईकस्वार जे आहेत म्हणजे बाईक जे आहेत त्या आडव्या आल्या. त्याच्यामधून त्या 4 बाईकवरून 8 जण जे आहेत ते खाली उतरले आणि त्यांनी यांची गाडी थांबवलेली आहे. आणि त्याच्यामधून ते उतरल्यानंतर ते गाडीच्या जवळ आले, त्यांनी गाडीला वेढा दिला आणि या पियुषला यांनी बाहेर काढलं आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळेस पूजा जी आहे ती पतीला वाचवायला बाहेर धावली आणि धावल्याबरोबर ती त्या तिथली जी मंडळी होती त्या मंडळींनी पूजाला पकडली आणि तिला पुन्हा कारमध्ये घातली आणि तिला घेऊन ही कार निघून गेली आणि जे बाईकस्वार होते, बाईकवर आलेले ते सुद्धा निघून गेले. आता इकडं पियुष जो आहे तो म्हणजे जखमी अवस्थेमध्ये पडलेला होता आणि त्यानं त्या कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. पण आता तो पळून पळून किती पळणार आणि गाडी जी आहे ती त्याच्या नजरेआड झाली. नंतर त्यानं पत्नीला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो फोन अपहरणकर्ते जे आहेत त्यांनी उचलला आणि त्यांनी मग त्याला सांगितलं की आम्ही तिला ठार मारू वगैरे धमकी दिली आणि पाठीमागं बायको जी आहे ती वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती. अशा पद्धतीचा आवाज येत होता आणि नंतर फोन जो आहे तो कट झाला होता. आता इकडे पियुष जो आहे तो एकटाच होता, आगतिक होऊन पडलेला होता आणि येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मदत मागत होता, पण कोणीही त्याला मदत करत नव्हतं. आणि अखेर एक बाईकवाला जो होता तो त्याच्या मदतीला आला आणि त्यानं मग त्याला पोलीस स्टेशनपर्यंत म्हणजे रावतपूर पोलीस स्टेशन जे आहे तिथपर्यंत पोहोचवलं.
आता मग इथं गेल्यानंतर मग जे काही घडलं ते त्यानं त्या पियुषनं पोलिसांना सांगितलं आणि तिथं तक्रार वगैरे नोंदवली. आता ही घटना जी आहे ती अत्यंत गंभीर अशा पद्धतीची होती, कारण जी व्यक्ती गायब झाली ती एका उद्योगपतीची बायको होती, उद्योगपतीची सून होती, उद्योगपतीची मुलगी होती. म्हणजे हा सगळा पैसेवाल्यांचा मामला होता, श्रीमंतांचा मामला होता, यांचा वशिला दांडगा होता आणि यामुळे ही एक हाय प्रोफाईल अशी केस होती. आणि या घटनेची माहिती मग पियुषच्या घरच्यांना किंवा पूजाच्या घरची मंडळी आहेत त्यांनासुद्धा कळवण्यात आलेली होती. यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणी ही घटना घडली होती, ज्या ठिकाणावरून तिला पळवून नेण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली आणि काही अंतरावरतीच ही जी कार आहे ती कार आढळून आली. त्या कारला सेंट्रल लॉक लावलेलं होतं. आतमध्ये पूजाचा मृतदेह पडलेला होता, त्याच्यावरती असंख्य वार केले गेले होते. एका बाजूला एक रुमाल पडलेला होता, त्याच्यामध्ये 3 चाकू होते. आता इथं रुमालाला रक्त लागलेलं होतं पण चाकूंना मात्र रक्त लागलेलं नव्हतं. आणि या ठिकाणी 5 लोकांच्या हाताचे ठसे सापडलेले, नंतर फॉरेन्सिक टीम जी आहे तिला ते सापडलेले होते. आता मैताच्या हाताच्या नखामध्ये मारेकऱ्यांचे केससुद्धा आलेले होते. आता या आधारावरती पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आता याच्यामध्ये हे पती पत्नी ज्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते त्या ठिकाणचं CCTV फुटेजसुद्धा तपासायला सुरुवात झालेली होती. आता पोलिसांच्या समोर एकमेव जिवंत पुरावा होता आणि तो होता पियुष. त्यामुळे त्याच्याकडून अधिक माहिती पोलीस घेत होते. एका बाजूला तपास चालू होता, दुसऱ्या बाजूला हे प्रकरण मीडियामध्ये आलेलं होतं. या प्रकरणानं देशभर गदारोळ उडवलेला होता, खळबळ उडालेली होती आणि सगळीकडे याच गोष्टीची चर्चा होती. पोलिसांनी ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला त्यावेळेस काही प्रश्न समोर निर्माण झाले होते, काही शंका पोलिसांच्या मनामध्ये निर्माण झाल्या होत्या. आता काही शंका होत्या बघा. एक तर अपहरणकर्त्यांनी पूजाचंच अपहरण का केलं, तिचीच हत्या का केली? जर ते पियुषला मारत होते तर मग याला त्यांनी का सोडलं आणि तिलाच ते घेऊन का गेले? दुसरी गोष्ट, चोरीच्या उद्देशाने जर या मंडळींनी हत्या केली असेल तर मग ती जी कार आहे ती कार का सोडली? त्यानंतर त्या पूजाचा मोबाईलसुद्धा तिच्याबरोबर ती होता आणि हा पियुष जो आहे त्याचासुद्धा मोबाईल त्याच्याजवळ होता. मग यांचा मोबाईल या मंडळींनी का नेला नाही? तिसरी गोष्ट, गाडीमध्ये 3 चाकू सापडले होते पण त्यातल्या एकाही चाकूनं हत्या केलेली नव्हती. उलट हत्या दुसऱ्याच चाकूनं केली होती आणि इथं मात्र वेगळे चाकू ठेवण्यात आलेले होते. मग मारेकऱ्यांनी ही नौटंकी का केलेली होती? त्यानंतर ज्या ठिकाणी हे सगळं घडलेलं होतं तिथून हाकेच्या अंतरावरती पुढच्या बाजूलाही एक पोलीस स्टेशन होतं आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा पोलिसांचा म्हणजे चौकी वगैरे होती आणि हे त्या पियुषला माहीत होतं. असं असतानासुद्धा हा त्या ठिकाणी का गेला नाही आणि दूरवरच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये का आला? त्यानंतर ही घटना जी आहे ती रात्री 11-12च्या दरम्यान झाली होती पण यानं तक्रार दिली होती रात्रीच्या 1:30 वाजता. इतका वेळ हा काय करत होता? आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे साधारणपणे 7 वाजण्याच्या सुमारास या पियुषचं लोकेशन हे ते घटनास्थळ दाखवत होतं. याचा अर्थ काय होता तर ही घटना घडण्याच्या अगोदर पियुष त्या ठिकाणी गेला होता. मग तो कशासाठी गेला होता? रेकी करायला गेला होता की आणखी काय करायला गेला होता? पण त्याचं लोकेशन त्या ठिकाणी 7 वाजताचं अगोदरचं दाखवत होतं. त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये नवरा आणि बायको जेवायला गेली होती पण हे एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते. पण पियुष मात्र कुणाबरोबर तरी फोनवरती सतत संपर्कामध्ये होता, फोनवरती बोलत होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे ज्यावेळी हे हॉटेलमध्ये होते त्यावेळेस पियुषनं शर्ट घातलेला होता पण ज्यावेळेस तो पोलिसांमध्ये आला होता त्यावेळेस मात्र त्याच्या अंगामध्ये हिरवा टी-शर्ट होता. म्हणजे त्यानं शर्ट बदललेला होता. लक्षात घ्या, म्हणजे बायकोला पळवण्यात आलेलं आहे, तिला मारण्यात आलेलं आहे, याला टाकून देण्यात आलेलं आहे, एवढं सगळं प्रकरण घडलेलं आहे. असं असताना कोणता पती कपडे बदलायला घरी जाईल आणि मग पोलीस स्टेशनला येईल? इथंसुद्धा पोलिसांना शंका येत होती. आणि हा पियुष बड्या बापाचा होता, रंगेल मुलगा होता, अनेक मुलीबरोबरती याचे संबंध होते आणि याची एक स्पेशल मैत्रीणसुद्धा होती. आता पोलिसांनी याचं सगळं CDR काढलेलं होतं कारण याच्यावर संशय आला, त्याचं CDR काढलं. कारण सहज त्याला हात लावता येत नव्हता कारण तो बड्या बापाचा होता आणि श्रीमंताचा पोरगा होता. परत कुठं हात लावला परत मीडियामध्ये येणार, परत त्याचा गोंधळ होणार. त्याच्यापेक्षा अगोदर पोलिसांनी सगळा म्हणजे त्याचा पुरावा बाहेर काढला, त्यासाठी त्याचं CDR काढलं. आणि यावेळेस मनीषा मखिजा नावाची एक उद्योगपतीची मुलगी आहे, त्या मुलीच्या संपर्कामध्ये हा होता हे समजलं आणि या संशयावरून पोलिसांनी त्या पियुषला ताब्यात घेतलं आणि मग पोलिसांच्या पद्धतीनं त्याचा तपास सुरू झाला. आणि त्यानंतर मग त्याची प्रियसी
तिला ताब्यात घेतलं. नंतर मग त्यांचा ड्रायव्हर होता, त्या ड्रायव्हरचं नाव आहे अवधेश, तर यालासुद्धा ताब्यात घेतलं. आणि यांच्याच घरामधली एक नोकर आहे रेणू, हिलासुद्धा पोलिसांनी पकडलं. आणि याच्यानंतर मग पियुषचे आईवडील जे आहेत ते, भाऊ, या सगळ्यांना अटक करण्यात आली होती, जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं. आता लवकरच ती प्रेयसी आणि बाकीची जी मंडळी आहेत त्यांना जामीन मिळालेला होता, पण पियुषला अनेक वर्ष जामीन मिळालेला नव्हता. आता या काळामध्ये यांचा जो खुनी ड्रायव्हर होता त्याचं नाव अवधेश, त्याच्या बहिणीनं आत्महत्या वगैरे केलेली होती. आता ज्यावेळेस पियुष आणि त्याची प्रेमिका हे दोघं जेलमध्ये होते त्यावेळेस त्यांना सगळ्या सुविधा मिळत होत्या, VIP सुविधा मिळत होत्या. सुंभ जळाला तरी त्यांचा पीळ काही जळाला नव्हता. आणि तिथंसुद्धा पैशाचा माज ही मंडळी दाखवत होती. आता ज्या सुविधा इतर कायद्यांना मिळत नाहीत त्या सुविधा मात्र यांना मिळत होत्या, सहज मिळत होत्या. आता ही माहिती मीडियानं समोर आणल्यानंतर हे समोर आलेलं होतं. असो, आता या गोष्टीवरती आपण तरी काय बोलणार, जे आहे ते जे समोर आलं ते फक्त मी मांडले. आता ही हत्या का झाली होती आणि ती कशी झाली होती, तर पियुष आणि पूजा यांचं लग्न झालेलं होतं. आता सुरुवातीलाच पूजाला कळलं की आपला नवरा जो आहे तो बाहेर शेणखाण्याचं काम करतो आहे. आता तिनं ही गोष्ट जी आहे ती सासू आणि सासऱ्यांना सांगितली, पण काय उपयोग झाला नाही. आता या पियुषचं मनुष्याबरोबर, ती मनीषा जी आहे तिच्याबरोबर संबंध होते, याच्यावरून पती पत्नीमध्ये वाद चाललेले होते. आता ह्यांच्यामध्ये, या दोन प्रेमीमध्ये ती बायको जी आहे ती अडथळा ठरत होती. आणि त्यामुळे आता हिला जर घटस्फोट दिला तर करोडोंची प्रॉपर्टी द्यावी लागेल. त्यामुळे पियुष आणि मनीषा या दोघांनी मिळून त्या पूजेची हत्या करण्याचा प्लॅन सुरू केला. आणि यासाठी मग त्यानं आपल्याच घरामधला कामगार, म्हणजे ती काम करणारी महिला, तिचं नाव आहे रेणू, आणि त्यांचा ड्रायव्हर, त्याचं नाव आहे अवधेश, यांना सुपारी दिली. आणि हत्येच्या दिवशी पूजाला मग बळच म्हटला जेवायला जाऊ वगैरे, आणि तिला घराच्या बाहेर घेऊन गेला. आता यावेळेस गाडी अवधेश चालवत होता, त्याच्या बाजूला रेणू, घरातली मोलकरीण जी आहे ती बसलेली होती, आणि मागच्या सीटवरती पूजा आणि पियुष हे दोघं बसले होते. आणि नंतर हे पती पत्नी जे आहेत ते त्या हाय प्रोफाईल अशा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. जेवण झालं आणि त्यावेळेस त्या जेवण करताना पियुष जो आहे तो सतत मनीषाच्या संपर्कामध्ये होता. तिला सगळी इत्थंभूत माहिती देत होता, कुठं काय चाललंय वगैरे वगैरे सगळं. आणि जेवण झाल्यानंतर हे माघारी फिरले आणि घरी येताना यांनी गाडी जी आहे ती निर्जन स्थळी, म्हणजे साधारण 7 वाजता हा पियुष जो आहे तो त्या ठिकाणी गेला होता. त्यानं ते ठिकाण सिलेक्ट केलं होतं आणि या ठिकाणी मग पूजा आणि ती गाडी वगैरे घेऊन गेले. आता गाडीमध्ये पूजा बसली होती. आता ड्रायव्हर जो आहे त्याला सगळं सांगितलं होतं, त्या पद्धतीनं मग त्यानं चाकू काढला आणि त्या पूजावरती वार करायला सुरुवात केली. आता ती पूजा जी आहे ती रक्तबंबाळ झालेली आहे आणि जागेवरती ठार झाली, कारण जवळजवळ 17 ते 20 वार तिच्यावरती करण्यात आले आणि तिला मारून टाकलं. त्यानंतर दुसरे जे चाकू आणले होते ते चाकू त्या ठिकाणी रुमालामध्ये गुंडाळून ठेवले आणि गाडी लॉक केली आणि ह्या मंडळींनी तिथंच सोडली. आणि नंतर मग त्यांनी कपडे वगैरे बदलले आणि त्यानंतर हा जो पियुष आहे तो पियुष पोलिसांमध्ये गेला होता. आणि त्यानंतर मग त्याची रडारडी, नौटंकी वगैरे चालू झाली होती. पण पुढच्या 4 दिवसामध्ये, म्हणजे पहिल्याच दिवशी पोलिसांना हे सगळं समजलं, लक्षात आलं, पण पुरावे जमा करण्यासाठी पुढचे 4 दिवस ते गेले होते. आणि त्यानंतर याचं सगळं नाटक पोलिसांनी बाहेर काढलं होतं. पण या हत्याकांडामुळे त्या घरामधली, म्हणजे त्या जो उद्योगपती परिवार आहे त्यांच्या सगळ्या लोकांना जेलमध्ये जायला लागलेलं होतं. म्हणजे मुलांच्या लफड्याची सजा ही त्या आईबापांना आणि त्यांच्या भावांना भोगायला लागली होती. अशा पद्धतीचं हे प्रकरण होतं. आता याच्यामधून धडा काय घ्यायचा, लक्षात घ्या. मुलांची पापं, मुलांची लफडी झाकण्याचं काम करणारे जे आईवडील असतात ना, ते जगातले सगळ्यात चुकीचे आणि नालायक असे आईवडील असतात. कारण यांना मग याची शिक्षा भोगायलाच लागते, पण हे स्वतःचंही आणि मुलांचंही आयुष्य उद्ध्वस्त करत असतात. त्यामुळे जर आपला मुलगा मुलगी चुकत असेल तर त्याच वेळी अगदी लहान असतानाच त्यांना सरळ मार्गाने जायला शिकवायचं असतं. नाहीतर मग नंतर अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि त्याची शिक्षा पूर्ण खानदानाला भोगायला लागते. दुसरी गोष्ट, जर समजा एखाद्या व्यक्तीचा जोडीदार जो आहे तो चुकीचं वागतो आहे आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती मात्र सहन करते आहे, आता तरी सुधरेल, मग तरी सुधरेल, असं करते, सहन करते. लक्षात घ्या, असली सहनशीलता हा कधी कधी शाप ठरतो. आणि म्हणून ज्यावेळेस असं लक्षात येतं त्याच वेळेस या गोष्टी ज्या आहेत त्या संपून टाकायच्या. अनैतिकता जी आहे ती त्याच ठिकाणी ठेचली पाहिजे, कारण नंतर या गोष्टीचा भस्मासूर होतो आणि त्याचं गुन्हेगारी वृत्तीमध्ये म्हणजे रूपांतर होतं आणि गुन्हेगारी गोष्टी घडतात. त्यामुळे कुठलाही हिंसाचार घडू नये किंवा
कोणाचाही याच्यामध्ये जीव जाऊ नये, निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये, याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी असतील, थोडी जरी चूक व्हायला सुरुवात झाली, अनैतिक गोष्टी जर समोर आल्या, तर त्या तिथल्या तिथं कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर समजा एखादी छोटी जरी चूक आपल्या लक्षात आली ना, तरी ती चूक इग्नोर करू नका. त्या चुकीवरती लगेच सोल्युशन काढा, कारण नंतर ती चूक फार मोठी बनते. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.